नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली, ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी, ही दोन आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। त्या युवराजाच्या शरीरापासून अर्ध्या मनुष्य आणि अर्ध्या पशुचा गंध येत होता। हे तू काय बोलतेस? ही कसली माय आहे? हा आमचा दृष्टीभ्रम तर नाही आहे ना? जर पहाट झाली तर आम्ही नागाचाही पाठलाग करू शकणार नाही। जर हे सत्य आहे तर आम्ही दुर्गेश्वरीच्या तळावर आग लावून देऊ। तिला आणि तिच्या साथीदारांना आम्ही अग्नीच्या मुखात टाकून देऊ। बघा, एक दिवस आपले शत्रू त्याच अग्नीत जळून भस्म होतील जो अग्नी त्यांनी आपल्यासाठी पेटवलाय। तुला माहिती आहे, तू त्या रणवीर सिंग विषयी बोलतोय जो एक महायोद्धा आहे, असा महायोद्धा ज्याला मोठमोठे महाबली हरवू शकले नाहीत। याचं तात्पर्य हे झालं की कलावतीच्या मागे कुण्या शक्तिशाली व्यक्तीचा हात आहे, अन्यथा रणवीर सिंग समोर उर्मटपणा करण्याचा साहस तिने कधीही नसतं केलं। महामहिम, तुम्ही तर जणू माझ्या मनातलंच बोलत आहात। मी आता तुम्हाला हेच सांगणार होतो की या महालात कुणी आपल्यापेक्षाही चतुर व्यक्ती लपलेली आहे, जी कलावतीच्या खांद्यावर धनुष्य ठेवून रणवीर सिंगवर बाण चालवते। कोण असू शकते ती? जर माझा विचार योग्य ठरत असेल तर ती व्यक्ती केवळ महामंत्री वीरेंद्र सिंगच असू शकतात। कसं? महालातल्या शेकडो मंत्र्यांमधून तू महामंत्री वीरेंद्र सिंगांचं नाव का घेतलंस? कारण महालातल्या शेकडो मंत्र्यांमध्ये तेच सर्वात धूर्त आणि कपटी आहे। कदाचित तू योग्य बोलतोयस नागराज। वीरेंद्र सिंग आपल्या स्वार्थाच्या पूर्तीसाठी काहीही करू शकतात। जर महालात चाललेल्या या अज्ञात षडयंत्रात आपण दोघेही सामील झालो तर आपण एकाच बाणात दोन निशाण साधू शकतो। एका बाणात दोन निशाण? ते कसं काय? मी काही समजलो नाही महामहिम। समजावतो। हीच ती वेळ आहे, जर आपण रणवीर सिंगचा विश्वास पुन्हा परत मिळवण्यात सफल होऊ शकलो तर त्याच्या मनात असलेला संशय दूर होऊन जाईल। त्यांच्या पाठीत आम्ही जो विश्वासघाताचा खंजीर खुपसला आणि त्यांचं पद हिसकावून त्यांचं मंत्रीपद मिळवलं होतं, त्याची वेदना ते आजवर विसरू शकले नाहीत। म्हणून त्यांना मित्र बनवणं शहाणपणाचं ठरेल। मित्र बनवणं शहाणपणाचं ठरेल? महामहिम, अचानक तुम्हाला शत्रूशी एवढी मित्रता का वाटू लागली? मित्रता नाही, मैत्रीचा दिखावा करावा लागेल। आपल्याला रणवीर सिंगची सहानुभूती मिळवायला हवी। रणवीर सिंग या क्षणी खूप दुःखात असतील। कलावतीने जो त्यांना घाव दिला आहे त्यावर आपण सहानुभूतीचा शीतल लेप लावत राहायचं, जेणेकरून तो आपल्याविषयी आक्रमक न होवो। त्यानंतर आपण रणवीर सिंगला कलावती विषयी इतका भडकवू की क्रोधित होऊन ते असं काही पाऊल उचलतील ज्याचा लाभ आपल्याला होईल आणि रणवीर सिंगला त्याची हानी सोसावी लागेल। वा महामहिम वा, याला तोडच नाही, खूप दूरवरचा विचार केलाय तुम्ही। आपला फक्त फायदाच फायदा होणार आहे यातून। वातावरण अनुकूल आहे, आता आपल्याला चाल खेळायला उशीर नको करायला। चला।
मंत्रीवर्य, हा महालात कसला अशुभ समाचार पसरलाय मला तर विश्वासच बसत नाहीये. मला तर हे बोलतानाही संकोच वाटतोय की आम्ही जे ऐकलंय ते सत्य आहे का? काय महामहिम, तुम्हाला काय वाटतं? विश्वास तर आम्हालाही नाही वाटत, परंतु सत्य कुठवर लपवलं जाऊ शकतं? आम्हाला समजलंय की त्या लुटारू दुर्गेश्वरीने आमचे प्रिय परमवीर सिंगांना बंदी बनवलं आहे. हे ऐकून आमच्या पायांखालची जमीन सरकली. समजेन असं झालंय की त्या तुच्छ लुटारूने महाबली परमवीर सिंगांना बंदी कसं काय बनवलं? अवश्यच त्यांना कोण्या आपल्यानेच फसवलेला आहे. अन्यथा परमवीर सिंग सारख्या महावीराला विश्वातील कोणीही योद्धा बंदी नाही बनवू शकत. सत्य आहे. एक वेळ भले वायूही मुठीत पकडला जाऊ शकेल, परंतु परमवीर सिंगांना नाही. मला तर खात्री आहे की महालात राहणारा कोणी शत्रू दुर्गेश्वरी सोबत हात मिळवणी करून हे कार्य करत आहे. काय नागराज? कदाचित तुमचं अनुमान सत्य आहे, परंतु मला महालात राहणारे कोणावर नाही तर राहणारीवर संशय आहे. महालात राहणारीवर संशय आहे? कोण आहे ती कपटी स्त्री? शीघ्र सांग नागराज. क्रोधाने माझे बाहू स्फुरण वाहू लागले. कदाचित ती या महालातील अनाथ दासीच असेल, जे सर्वांनाच माहितीये की महालातल्या गोष्टी इकडच्या तिकडे सांगत असते. प्रत्येक क्षणी चाड्याच लावत असते ती. काय तू कलावती विषयी तर नाही बोलत आहेस? अगदी सत्य बोलताय तुम्ही, अगदी सत्य बोलताय मामाई. मी त्याच कलावती विषयी बोलतोय जी जंगलात स्नान करण्याच्या बहाण्याने जंगलात भटकत राहते. आता माझ्या लक्षात येत आहे, आता माझ्या लक्षात येत आहे, कदाचित ती दुर्गेश्वरीला भेटण्यासाठी जंगलात लपून छपून जात असते. तू योग्य बोलतोयस नागराज, परंतु यावेळी कलावतीला दूषणे देऊन काही फायदा नाहीये. आपल्याला क्षणाचाही विलंब न करता एखादी अशी योजना बनवायला हवी ज्याने आपण प्रिय परमवीर सिंगांना त्या लुटारूच्या तावडीतून सोडवू शकू. राजवीर सिंग, तुम्हा दोघांची परमवीर विषयी काळजी आणि स्नेह पाहून आम्हाला असं प्रतीत होत आहे की जणू परमवीर सिंग आमचा नाही तर तुम्हा दोघांचा लहान भाऊ आहे. मंत्रीवर्य, भलेही परमवीर सिंग आणि माझं रक्त एक नाहीये, परंतु आमच्या मनामध्ये परमवीरसाठी एका लहान भावाचं प्रेम आहे. काय नागराज? हो मंत्रीवर्य, महामहिम अगदी सत्य बोलताय. मला तर ज्या क्षणी या घटनेविषयी कळलं, माझं तर रक्तच सळसळू लागलं. विश्वास ठेवा मंत्रीवर्य, मला तर आजही या संपूर्ण राज्यामध्ये परमवीर सिंग सारखा वीर योद्धा दृष्टीसच पडत नाही. माहित नाही या क्षणी ते कोणत्या अवस्थेत असतील. हाच विचार करून करून मला तर खूप दुःख होत आहे. असं तर इतकी चिंता आहे तुला आमच्या लहान भावाची? आता काय करू मंत्रीवर्य? हे बघा, माझ्या नेत्रातून निघणारे हे अश्रू थांबायचं नावच घेत नाही. परमवीर सिंगला सोडवण्यासाठी काय करू शकतोस नागराज? मी मंत्रीवर्य, मी आपल्या प्राणांचाही त्याग करू शकतो, अथवा त्या दुर्गेश्वरीचे प्राणही घेऊ शकतो जिने परमवीर सिंगांना बंदी बनवलाय. जर एक वेळ दुर्गेश्वरी माझ्या हाती लागली ना, तर मी तिला इतकं तडपवून मारेन की पुन्हा कोणी व्यक्ती तुमच्याकडे आणि तुमच्या भावाकडे नेत्र वर करूनही नाही पाहणार. वाह नागराज, तू बोलतोयस तर खूपच छान, परंतु तुझ्या बोलण्यात आणि करण्यात खूप फरक असतो. ज्या दुर्गेश्वरीला मारण्यासाठी तू इतका आतुर होतोयस, त्याच दुर्गेश्वरीने तुला आणि राजवीरला अशी मात दिली होती जी तू जीवनभर नाही विसरू शकणार. मंत्रीवर्य, ते तर तिने पाठीमागून आक्रमण केलं होतं म्हणून आम्ही हरलो होतो. अन्यथा एका स्त्रीला पराजित करणं असं काय कठीण आहे? आपल्या पराजयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न नको करूस नागराज, आणि बंद कर आपलं हे नाटक. आम्हाला खोटी सहानुभूती दाखवणं. परमवीर आमचा लहान भाऊ आहे आणि त्याला लुटारू दुर्गेश्वरीच्या तावडीतून सोडवणं आमचं कार्य आहे. तू जर स्वतःचंही रक्षण करू शकलास तर तुझ्यासाठी खूप झालं. तुम्ही आमच्या कक्षात आला आहात म्हणून तुमचा अपमान करू इच्छित नाही. तुम्ही लोक आत्ताच्या आत्ता जाऊ शकता.
क्षमा करा मंत्रीवर्य, तुम्ही आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही आहात, परंतु आम्ही समजू शकतो की तुम्ही किती दुःख आणि निराशेमध्ये आहात. आमचा उद्देश केवळ तुमची सहायता करणं आहे, परंतु यात तुम्हाला षडयंत्राचा वास येतोय तर आम्ही काय करू शकतो? विश्वास ठेवा मंत्रीवर्य, यापूर्वीही आम्ही तुमचा सन्मान करायचो आणि यानंतरही आम्ही तुमचा सन्मान करत राहू. जर अर्ध्या रात्री आमची आवश्यकता वाटली तर संकोच नका करू. तुमच्या काही कामी येऊ शकलो तर आम्हाला खूप प्रसन्नता वाटेल. प्रणाम. प्रणाम. चल नागराज. राजवीर आणि नागराजला हे नाही माहीत की आम्ही त्यांच्या दुष्ट विचारांना आधीच ओळखतो. आमच्याकडून राजनीतीचे धडे घेऊन आमच्यावरच वार करू पाहतायत, परंतु या दोन्ही मूर्खांना हे नाही माहीत की आम्ही ते चाणक्य आहोत ज्याला कुणीही आपल्या चालीत फसवू शकत नाही. आपण पूर्व मंत्रीवर्यांना सहानुभूतीच्या जाळ्यात पकडायला गेलो होतो, परंतु त्यांनी आपल्यालाच विचारात टाकलंय. वाटतंय बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांची. आपल्याला स्वतःचे शत्रू बनवू पाहतायत ते. आव तर असा आणत होते की जणू काही आजही महालात त्यांचं शासन चालतंय. नाही नागराज, नाही. मंत्रीवर्य आजही राजनीतीचे असे खेळाडू आहेत. जर पटावर त्यांनी कवड्या फेकल्या तर डावाचा रंग पालटेल. ते या महालातील राजनीतीतले महापंडित आहेत आणि जर तू त्यांना निर्बल समजण्याची चूक करशील तर तुला कुणीही वाचवू शकणार नाही. आणि हे नको विसरूस की राजनीतीची पहिली चाल तू त्यांच्याकडूनच शिकला होतास. जर गुरुला फसवायला जाशील तर तुझ्या पाठीत खंजीर खोपसला जाईल. मग मी काय करू महामहिम? मी काय करू? तुम्हीच मला सांगा. पूर्व मंत्रीवर्य मला प्रत्येक वेळी अपमानित करत राहतात. कधी कधी तर मला वाटतं की मी त्यांना असं उत्तर द्यावं की त्यांचं मस्तक ठिकाणावर येईल. जर मला शक्य झालं असतं ना महामहिम, तर मी त्यांना मृत्यूदंड दिला असता अथवा स्वतः उंजळभर पाण्यात जीव दिला असता. नागराज, जो अपमानाचा सुडाग्नी तुझ्या मनात पेटलाय तोच सुडाग्नी माझ्याही मनामध्ये लपलाय. परंतु मी कधीही धीर नाही सोडत. आठवतो दिवस, मंत्रीवर्यांचं पद मी मिळवताच त्यांनी माझा धिक्कार करायला सुरुवात केली होती आणि त्याचा अंत आजही नाही झालाय. अपमानित होऊनही मी त्यांच्या समोर हसतच राहतो. आमच्या त्या अपमानामागे लपलेला अग्नी मंत्रीवर्यांना चांगलाच माहित आहे, म्हणून त्यांना आपलं पर्क खूपच चांगलं कळतं. नागराज, असा काही तोडगा काढ त्याचं उत्तर देण्यात मंत्रीवर्यही असफल ठरतील. क्षमा करा महामहिम. त्यांना त्रास देण्याच्या लाखो युक्त्यांचा विचार करून करून मी थकलोय. महामहिम, आता तर मला वाटतं आपण त्यांचं काही बिघडवू शकत नाही, काहीही नाही. जी व्यक्ती आपल्या भावाच्या प्राणांची चिंता नाही करत त्याचं तर ईश्वरही वाकडं करू शकत नाही. माहित नाही आपल्याला दुष्ट मंत्रीवर्यांपासून कधी सुटका मिळणार, कधी. नागराज, का तू इतक्या शीघ्र निराश होतोस? जर तू आपल्या आतली शक्ती वाचवलीस तर मंत्रीवर्यांना पराजित करण्याचं आपलं स्वप्न साकार होऊ शकतं. एक पेक्षा दोन महान असतात. जर आपण दोघांनी मिळून छल कपटाचं जाळं विणलं तर मंत्रीवर्यांना त्यात पकडलं जाऊ शकतं. मंत्रीवर्य फसतील की नाही हे तर मला नाही माहित, परंतु इतकं अवश्य कळलंय की कलावती अवश्य फसेल. आज अपमानित होण्याने मला एक लाभ तर झालाय की आता मंत्रीवर्य आपला सर्वात मोठा शत्रू कलावतीलाच समजतील आणि आपली सर्व शक्ती कलावतीच्या मागे लावतील. महामहिम, याने मला जरा तरी शांती मिळेल. नागराज, बोलाच्या कडी भाताने पोट नाही भरत. सत्य तर हे आहे की ज्या कलावतीला तू मंत्रीवर्यांची शत्रू बनवू पाहतोयस त्याच कलावतीला मंत्रीवर्य आपलं मित्र बनवतील. मित्र बनवतील? हे कसं काय? साऱ्या महालात आपलं हसं करून घेतल्यानंतर मंत्रीवर्य तिला आपला मित्र बनवतील? महामहिम, हे काय कोड आहे? मला काहीही समजत नाहीये. समजावतो. लक्षात ठेव, तुच्छ व्यक्तींची शत्रुत्व खूप महागात पडतं. शत्रू बरोबरीचा असायला हवा आणि मंत्रीवर्यांना हा मंत्र खूप चांगलाच माहित आहे. म्हणून ते कलावतीच्या नादी लागणार नाहीत. कूटनीतीची चाल खेळून तिला आपल्या मैत्रीच्या जाळ्यात फसवतील. मग आपलं काय होणार? अर्थात चाल पुन्हा उलटी पडली. महामहिम अजून मुंडन केलं नाही तोवर गारा पडू लागल्या. महामहिम, काहीतरी करा. एखाद्या तांत्रिकाला बोलवा, काही जादूटोना करा.
परंतु मला दुष्ट मंत्रीवर्यांपासून वाचवा. मला प्रत्येक रात्री मंत्रीवर्य आपल्या डोक्यावर शिंगे उगवलेले यमराजाच्या वाहनावर बसलेले आपल्या दिशेने येताना दिसतात. महामहिम, काय रूपनगराच्या या रावणाचा कधी अंत नाही होणार? अंत होईल, आणि अंत करेल लुटारू दुर्गेश्वरी. दुर्गेश्वरी? ते कसं काय? लुटारू दुर्गेश्वरीच्या कानापर्यंत आपण ही बातमी पोचवायची की तिच्या गुप्त तळावर मंत्रीवर्य हजारो सैनिकांसहित आक्रमण करणार आहेत. सतर्क होऊन ती आपलं ठिकाण बदलेल आणि मंत्रीवर्यांना समाप्त करण्याच्या योजनेत मग्न होईल. वाह महामहिम, वाह! तुम्ही तर कमाल केलीत. महामहिम, माझा विश्वास ईश्वरावरून उठला होता, परंतु आज तुम्हाला ईश्वराच्या रूपात माझ्या समोर उभा पाहून माझा विश्वास पुन्हा परत आलेला आहे. महामहिम, आता तर मी दर दिवशी तुमची आरती ओवाळेन. तुम्ही माझ्या सर्व चिंता पापणी लवतात समाप्त केल्या आहेत. आता हे तर निश्चित झालं की दुर्गेश्वरी एक दिवस मंत्रीवर्यांची घमेंड अवश्य तोडेल. आता तर बस कलावतीला मंत्रीवर्यांच्या समोर, त्यांच्या समोर त्यांचा सर्वात मोठा शत्रू ठरवणं बाकी राहिलंय. कलावतीला आम्ही आपला शत्रू नाही मानत ज्वाला. ते तर आम्हीच तिला अपमानित केलं होतं. मग जर तिने आम्हाला काही म्हटलं तर त्यात काय फरक पडतो? रणवीर, तिने तुझ्या तोंडावर तुझा घोर अपमान केलाय, परंतु तू तर असं सांगतोयस की जसं काही झालंच नाही. सारा महाल या गोष्टीची चर्चा करतोय की तुला कलावतीने तोंड घशी पाडलंय, परंतु तुला कशाचंच काही वाटत नाहीये. चिंता चिते समान असते ज्वाला. या क्षणी आम्ही आपला भाऊ परमवीरला स्वतंत्र करण्याविषयी विचार करत आहोत, म्हणून छोट्या मोठ्या गोष्टीत वेळ व्यर्थ नाही दौडू शकत. तसंही त्या अनाथ कलावतीला हानी पोहोचवून काय लाभ होणार आहे, जिचं या विश्वात कोणीच नाहीये. तिला दंड देण्याची आमची इच्छा नाहीये. काय कमाल आहे रणवीर, त्या अनाथ कलावतीवर अचानक इतकी करुणा दाखवतोयस की तुझा अपमानही विसरलास. रंग बदलणं तर तुझी जुनी सवय आहे. ते म्हणतात ना, मनुष्य भलेही काहीही करो, परंतु आपला स्वभाव नाही बदलू शकत. तू आम्हाला समजून घेत नाहीयेस ज्वाला. कधी कधी लक्ष्य प्राप्तीसाठी झुकावंही लागतं. प्रत्येक समय शक्ती कार्य नाही करत, कधी कधी नीतीनेही कार्य करावं लागतं ज्वाला. मला भ्रमित करायचा प्रयत्न नको करूस रणवीर. ज्वाला कुणी दूध पिणारी बालिका नाहीये जी तुझ्या बोलण्याला बळी पडेल. हे का नाही सांगत की त्या कलावतीपासून वाचण्याचा प्रयत्न करतोयस? तर मग असंच समज, राजनीतीचे पाठ तुला कळत नाही ज्वाला. राजनीतीच्या नियमांनुसार जर कधी गाढवाला पित्याचा सन्मान द्यावा लागला ना, तर द्यायला हवा. जर आज आम्ही कलावतीकडे दुर्लक्ष करतोय तर त्याचं तात्पर्य हे नाही की आम्ही तिला क्षमा केली. वेळ अनुकूल असेल तेव्हा आम्ही तिला योग्य दंड देऊच. परंतु आता महालाची स्थिती आम्हाला हे सांगते की जो जसाही कामी येईल त्याचा उपयोग करून घ्यायला हवा, म्हणून आम्ही कलावतीला सोडून दिलेला आहे. उपयोग करून सोडून देणं हा तर तुझा जुना स्वभाव आहे रणवीर, आणि आत्तापर्यंत तू हेच तर करत आलायस. परंतु आत्ता हेही सांग, परमवीरला स्वतंत्र करण्याचा काय उपाय शोधला आहेस? उपाय आता नाही, उपाय वेळ आल्यावर शोधला जाईल. परंतु आता आम्ही दुर्गेश्वरीवर आक्रमण करण्याचा विचार सोडून दिलेला आहे. दुर्गेश्वरीवर आक्रमण करण्याचा विचार सोडून दिलाय? परंतु का? काय आता तुझ्या भावावरचं प्रेमही समाप्त झालंय की त्याला क्रूर लुटारूच्या हाती सोडून दिलेस? नाही ज्वाला, परमवीरवर आम्ही जीवापलीकडे प्रेम करतो, परंतु दुर्गेश्वरीला सैल सोडणं आमची एक चाल आहे. चाल? कसली चाल? ही बुद्धिबळाची ती चाल आहे जिला महालात लपलेले आमचे शत्रू नाही समजू शकणार. आम्ही जे काही करतो, जे काही करतोय किंवा जे काही करणार आहोत याची माहिती आधीच आमच्या शत्रूंपर्यंत पोहोचते. म्हणून आता जे ते समजत आहेत आम्ही ते नाही करणार. याने स्वयंच आमच्या शत्रूंना मात होईल आणि आम्हाला अकारण हानी सोसावी लागणार नाही. परंतु हे तू कसं सांगू शकतोस? जर दुर्गेश्वरीवर हल्ला करण्यामध्ये तू जराही उशीर केलास तर ती लुटारू परमवीर सिंगला समाप्त सुद्धा करू शकते. नाही ज्वाला, दुर्गेश्वरी असं करण्याचा मूर्खपणा कधीही नाही करणार. कारण की तिला माहितीये, जर तिने आमच्या लहान भावाला मारलं ना तर तिचा प्रियकर विजेंद्र प्रताप सिंगही नाही वाचणार. म्हणून ती परमवीर सिंगला तोवर सुरक्षित ठेवेल जोवर आम्ही विजेंद्र प्रतापला तिच्याकडे सोपत नाही. परंतु विजेंद्र प्रतापला तू कुठून आणणार आहेस?
तो तर कधीचाच तुझं बंधन तोडून पळाला आहे. परंतु ही गोष्ट दुर्गेश्वरीला नाही माहीत, म्हणून ती परमवीर सिंगला कोणतीही हानी नाही पोहोचवणार. आणि संधी मिळताच आम्ही दुर्गेश्वरीवर आक्रमण करू आणि आपल्या लहान भावाला स्वतंत्र करून टाकू. परंतु कधी? तो दिवस कधी येणार रणवीर, जेव्हा तू दुर्गेश्वरीवर आक्रमण करशील? हे आम्ही तुलाच तर काय, महालाच्या या भिंतींनाही सांगू शकत नाही. परंतु तो शुभ काळ शीघ्र येणार आहे, जेव्हा आम्ही दुर्गेश्वरीच्या तळावर जाऊन आपल्या लहान भावाला स्वतंत्र करून आणू आणि लुटारू दुर्गेश्वरीला मृत्यूदंड देऊन तिचा आतंक कायमसाठी समाप्त करून टाकू. असं वाटतंय रणवीर सिंगला तुझ्या प्राणांची जराही काळजी नाहीये. जर आपल्या भावासाठी त्याच्या मनात प्रेम असतं तर तुला स्वतंत्र करायला तो जरूर आला असता. अथवा दुर्गेश्वरीच्या भयाने त्याच्या पायात बेड्या पडल्या असतील. नाही दुर्गेश्वरी, या विश्वात अजून असं लोह नाही बनलंय ज्याने बनलेली बेडी माझ्या दादाच्या पायांना जखडू शकेल. दादा रणवीर सिंग अवश्य येईल आणि या तुझ्या संपूर्ण तळाला आपल्या पायदळी तुडावून मला आपल्या सोबत घेऊन जाईल. तुझं हे मधुर स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, कारण रूपनगराच्या जंगलात जिथे दुर्गेश्वरी तळ ठोकते ते स्थान एक अभेद्य किल्ला बनून जातं. जर रणवीर सिंग आमच्या तळावर आला तर इथून जिवंत परत नाही जाणार. जर माझ्या भावाला प्रलयही नाही अडवू शकत तर तुझी काय कथा आहे दुर्गेश्वरी? अजूनही वेळ आहे. मला सन्मानाने तू स्वतंत्र कर, अन्यथा तुला माझा दादा इतकं तडफडवेल की आजच्या नंतर रूपनगरात कोणी स्त्री लुटारू बनण्याच काय तर नेत्र वर करून पाहण्याचं साहसही नाही करणार. का आपल्या मृत्यूला आपला अतिथी बनवून आपलं अस्तित्व संपवू पाहतीयस? तू मला मृत्यूचं भय दाखवतोयस? मृत्यूचे दूत या तळावर अवश्य येतील, परंतु स्वतः बरोबर मला नाही, तुला आणि तुझ्या भाऊ रणवीर सिंगला घेऊन जातील. रूपनगराच्या धर्तीवर तुम्हा दोघा भावांच्या पापाचं ओझं वाढलंय. आता तुमचं स्थान या धर्तीवर नाही, नरकात आहे. बोलण्याने विजय प्राप्त होत नाही दुर्गेश्वरी. नको विसरूस की तू एक स्त्री आहेस आणि विश्वातल्या कोणत्याही स्त्रीमध्ये इतकी शक्ती नाहीये की ती माझ्या दादाचा मुकाबला करू शकेल. यापूर्वी की तू आमच्या समोर हात जोडून मृत्यूची भिक्षा मागायला विवश होशील, मला स्वतंत्र कर, अन्यथा तुला तुझ्या पूर्ण टोळी समोर अपमानित व्हावं लागेल. तू एका स्त्रीला निर्बल समजतोस? हा, वेळ आल्यावर तू माझ्या शक्तीचं ते रूप पाहशील ज्याच्या समोर क्षणभर टिकणंही तुझ्यासाठी असंभव होऊन जाईल. जेव्हा एक स्त्री चंडिकेचं रूप धारण करते तेव्हा तुझ्यासारखे राक्षसच काय, देवता सुद्धा हतबल होतात. जर आज रणवीर सिंग युवराज विजेंद्र प्रतापांना घेऊन इथे माझ्या तळावर नाही आला तर तू उद्याचा सूर्योदय नाही पाहणार, समजलं? दुर्गेश्वरी, काय झालं? हा हिरा, कुठली सूचना आणलीयस? सूचना ही आहे की धर्म आपल्या गुप्तहेरांसोबत रूपनगरच्या जंगलामध्ये रणवीर सिंगवर दृष्टी खिळवून बसलाय. जसही रणवीर सिंगची सेना तळाच्या दिशेने येऊ लागेल, धर्म त्यांच्यावर आक्रमण करेल. तोवर तुझ्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर राहील. तू हिरावर पूर्ण विश्वास ठेवू शकतेस. रणवीर सिंग भले कितीही सैनिक पाठवो, याला स्वतंत्र ते नाही करू शकणार. त्यासाठी रणवीर सिंगला स्वतःलाच यावं लागेल. तू जरा याच्यावर नीट नजर ठेव. मी उत्तर दिशेच्या तळावर जाऊन येते धर्माकडे, रणवीर सिंगला पकडण्याची योजना बनवण्यासाठी. ही चांगली संधी आहे. दुर्गेश्वरीच्या अनुपस्थितीत जर मायाजाळ पसरवता आलं तर परमवीर सिंगांना स्वतंत्र केलं जाऊ शकतं. जराही उशीर न करता तुला आपलं रूप परिवर्तित करायला हवं निशाचरी.
दुर्गेश्वरी, काय झालं? इतक्या शीघ्रतेने परत कशी काय आली? असं कळलंय की रणवीर सिंग आपल्या सैनिकांसोबत आपल्या तळाच्या दिशेने निघालाय. जेव्हा तो इथे येईल तेव्हा माझी इच्छा नाहीये की हा परमवीर सिंग इथे असावा. काय दुर्गेश्वरी, माझ्या दादाच्या येण्याच्या बातमीनेच तू घाबरलीस ना? आता बघ माझा दादा तुझे आणि तुझ्या या टोळीचे कसे हाल करतो ते. असं काही होणार नाहीये, कारण रणवीर सिंग इथे पोहोचण्यापूर्वीच मी तुला जंगलातल्या एखाद्या गुप्त स्थळी लपवेन. जेव्हा रणवीर सिंग इथे येईल तेव्हा मी सर्वप्रथम त्याच्याकडे युवराज विजेंद्र सिंगांची मागणी करेन. जर त्याने माझ्या युवराजांना परत नाही दिलं तर जंगलातल्या त्याच गुप्त स्थानावर मी तुझी समाधी बनवेन. समाधी तर आता तुझीच बनेल दुर्गेश्वरी. तू भले मला कुठेही लपवून ठेव, दादा रणवीर सिंग मला रूपनगराच्या या जंगलातूनच काय पाताळातूनही शोधून काढेल. माझ्याकडे तुझ्या मूर्ख बडबडीसाठी वेळ नाहीये. मी तुला अशा पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवलंय ज्यात बसून तू ओरडू तर शकतोस, पण कधीही स्वतंत्र होऊन उडू शकत नाहीस. हिरा, अश्व तयार कर. मी या क्षणीच परमवीरला इथून घेऊन जाऊ इच्छिते. जर आज्ञा असेल तर मीही तुझ्या सोबत येऊ शकतो. नाही, तू इथेच थांबून तळाचं रक्षण कर. पाठीमागे जर रणवीर सिंग आला तर आपले साथीदार एकाकी पडतील. ऐकलंय की रणवीर सिंग खूप मोठ्या संख्येने सैनिक घेऊन येतोय. वेळ व्यर्थ नको दौडूस. लवकरात लवकर याला अश्वावर आरूढ कर. ठीक आहे दुर्गेश्वरी, तुझ्या आज्ञेचं पालन करणंच माझा धर्म आहे. बस लवकर. परंतु लक्षात ठेव, जर दुर्गेश्वरीला एकटं समजून पळण्याचा प्रयत्न करशील तर पर्वतात लपलेले आमचे साथीदार शेकडो तीर मारून तुझी चाळण करतील. समजलं काय तुला? हिरा, मी याला गुप्त स्थळावर सोडून शीघ्र परत येते. जर मी परत येण्यापूर्वी रणवीर सिंग इथे आला तर लक्षात ठेव, तो इथून जिवंत परत जाता कामा नये. हिरा जिवंत असेपर्यंत रणवीर सिंग कधीही जिवंत परत जाऊ शकत नाही. तू निश्चिंत होऊन जा दुर्गेश्वरी. तू परत येईपर्यंत मी मोर्चा सांभाळेन इथे. चल बस घोड्यावर, चल. सतर्क रहा. आपल्या तळाच्या दिशेने येणाऱ्या वायूचा गंधही आपल्याला कळायला हवा. चारही दिशांनी आपली दृष्टी खिळवून ठेवा आणि आपापल्या जागी लपून मुकाबल्यासाठी तयार रहा. रणवीर सिंग कोणत्याही दिशेने आक्रमण करू शकतो. दुर्गेश्वरी, आताच तर परमवीरला सोबत घेऊन पूर्व दिशेने गेली होती, मग अचानक ही पश्चिम दिशेने कशी काय आली? दुर्गेश्वरी, आताच तर तू पूर्व दिशेने गेली होती, मग अचानक हे पश्चिम दिशेने कशी काय येतेस तू? मी तर याच दिशेने गेले होते आणि मला अजून खूप काळ लोटलाय. मग तू अशी विचित्र बडबड का करतोयस? हे तू काय बोलतेस? तू परमवीरला सोबत घेऊन पूर्व दिशेने गेली होतीस. परमवीर सिंगला मी तुझ्याकडे सोपून गेले होते. परंतु परत येऊन तू परमवीरला आपल्या सोबत घेऊन गेली होतीस. तूच तर म्हणाली होतीस रणवीर सिंग तळावर आक्रमण करायला येत आहे, म्हणून मी परमवीर सिंगला एखाद्या अज्ञात स्थळी लपवण्यासाठी घेऊन चाललीये. परमवीर सिंग कुठे? हा, लवकर सांग.
माझ्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. मी काय सांगू, परमवीर तर तुझ्याच सोबत गेला होता. सर्व साथीदारांनी त्याला तुझ्यासोबत जाताना पाहिले. जर आदेश असेल तर हे सर्व साथीदार सत्य सांगायला तयार होतील. समजले. माझ्या अनुपस्थितीमध्ये रणवीर सिंगच्या मायावी दासीने आपला डाव साधलाय. रणवीर सिंगची मायावी दासी? मी काही समजलो नाही दुर्गेश्वरी. कारण तू मूर्ख आहेस. जिला तू पाहिलंस ती मी नाही, निशाचरी होती. तू माझं छद्मी रूप पाहिलास आणि तू मला ओळखू शकला नाहीस. क्षमा कर दुर्गेश्वरी, मी ओळखू शकलो नाही. तुम्ही सर्वांनी माझ्या परिश्रमांवर पाणी ओतलं. इतक्या मेहनतीनंतर परमवीर सिंग आपल्या हाती सापडला होता आणि किती सहजतेने तुम्ही सर्वांनी त्याला जाऊ दिलं. तुम्ही सगळे मूर्ख आहात. मी तुम्हाला कधी क्षमा करणार नाही. जर मला माझे विजेंद्र प्रताप नाही मिळाले तर मी तुम्हा सर्वांना जिवंत जाळून भस्म करून टाकेन. मला परमवीर सिंग हवाय आता, या क्षणी. जिवंत किंवा मृत. निशाचरी, तू फसलात ना तुम्ही हुजूर. बघितलं, निशाचरीने दुर्गेश्वरी जाताच तिच्या तळावर काय चमत्कार घडवला. तू तर जादूगारीण आहेस निशाचरी. आज तर तू असंभवालाही संभव केलंयस. रणवीर सिंगची एक दासी इतकी चतुर असू शकते असा दुर्गेश्वरीने आपल्या स्वप्नातही विचार केला नसेल. आता तर ती बिचारी परतही आली असेल आणि आता धाय मोकलून विलाप करण्याशिवाय तिच्या हातात काहीच उरलं नसेल. मला बंदी बनवून तिने माझ्या दादाला खूप मनस्ताप दिलाय. बघशील, ती स्वतःच रक्ताश्रू ढाळत बसेल. मी जसाही महालात पोहोचेन, शीघ्रच आपल्या सैनिकांना घेऊन याच जंगलात परत येईन आणि दुर्गेश्वरीचा वध करेन. परंतु आज तू जे मायाजाल पसरवून मला मुक्त केलंयस त्याबद्दल मी खूप आभारी आहे निशाचरी. तुझे हे उपकार मी जीवनभर नाही विसरणार. मी तर फक्त तेच केलं जे माझं कार्य आहे. प्रसन्नता आहे मला की माझा बाण अचूक लागला. तुम्हाला सुरक्षित पाहून मंत्रीवर्य खूप खुश होतील. हो, इतक्या दिवसांनंतर माझ्या मुक्तीचा समाचार ऐकून दादा रणवीर सिंग खूप प्रसन्न होईल आणि तुला हिरे माणकाने आणि सोन्याने मढावून काढेल. काय? परमवीर सिंग स्वतंत्र झाला? बघितलं, आम्ही म्हणालो होतो ना, आमचा भाऊ अजय आहे. दुर्गेश्वरी त्याला फार काळ रोखू शकणार नाही. तेच झालं जो आम्ही विचार केला होता. निसंशय परमवीर सिंग एक महायोद्धा आहे, परंतु आज त्यांच्या मुक्तीमध्ये सर्वात महत्वाची भूमिका निशाचरीची आहे. निशाचरीची भूमिका? शीघ्र सांग, आम्हाला समजत नाहीये की आमच्या त्या मायावी सेविकेने असं काय केलंय जे आमचे हास्य परत आलंय. हुजूर, दुर्गेश्वरीच्या नेत्रात धूळ झोकून निशाचरीने छोट्या हुजुरांना हवेप्रमाणे तिथून बाहेर काढलंय. दुर्गेश्वरीचं रूप धारण करून तिने तिच्या साऱ्या टोळीला चकवलं आहे. चकवलं आहे? निशाचरी जितकी सुंदर आहे तितकीच बुद्धिमान पण आहे. म्हणून आमच्या समस्त सेविकांमध्ये ती आम्हाला सर्वाधिक प्रिय आहे. माझ्याशिवाय तर तुला सर्व प्रिय आहेत. मी तर महालात सारा दिवस विश्रामच करते ना. समस्त कार्य तर तुझी ती मायावी निशाचरीच करते. आज प्रसन्नतेच्या वेळी नको अडवूस ज्वाला. आम्ही तर एका दासीविषयी बोलत आहोत. तुझं स्थान तर खूप उच्च आहे. चिंतित नको होऊस रणवीर. मी तर तुझी गंमत करत होते. मला निशाचरीची कसलीच ईर्ष्या नाहीये. आज तर मी तिच्यावर खूप प्रसन्न आहे, कारण तिने आपल्या परमवीरला मुक्त केलंय. ज्वालाशी मीही सहमत आहे हुजूर. निशाचरीची प्रशंसा करताना माझं मुखही थकत नाहीये. ती मायावी सेविका
रूप बदलण्याच्या कलेमध्ये इतकी पारंगत झाली आहे की ज्याचा साऱ्या विश्वात काही मुकाबला नाहीये. पापणी लावताच रूप बदलण्यामागे तिला बिचारीला किती परिश्रम करावे लागले असतील हे तर तिलाच माहिती आहे. ऐकलंय की अशी कला प्राप्त करण्यासाठी तिला स्मशानामध्ये महिनोन महिने तांत्रिक तपस्या करावी लागते आणि अर्ध्या अर्ध्या रात्री प्रेत आत्मांबरोबर हवन करत बसावं लागतं आणि माहित नाही कोणता कोणता त्रास सहन करावा लागतो तिला. आम्ही तिला या सर्व कष्टांसाठी आणि तिच्या कठीण परिश्रमांसाठी तिला बहुमूल्य उपहार देऊ. जेव्हा आम्ही रूपनगरचे सम्राट बनू तेव्हा आम्ही रूपनगरच्या मायावी वनाचं नाव बदलून निशाचरी वन ठेवू. परंतु आमची मायावी सेविका आणि परमवीर आहेत कुठे? ते दोघे महालाच्या दिशेने वेगात येत आहेत. गुप्तहेरांनी सूचना दिली आहे की ते अर्ध्या अंतरापर्यंत पोहोचलेत. अर्धच अंतर पार केलंय? आम्ही त्यांची इतकी प्रतीक्षा नाही करू शकत. ज्वाला, आम्ही आपल्या भावाला आणायला स्वतः जात आहोत. तो आमची इथेच प्रतीक्षा कर. चल. परमवीर, दादा. परमवीर, तुला स्वतः समोर सुरक्षित पाहून जी प्रसन्नता वाटते ना ते आम्ही शब्दात व्यक्त नाही करू शकत. मी जाणतो दादा की माझ्या विना तू किती दुःखी झाला असशील, परंतु बघ, रक्ताने रक्ताला आवाज दिला आणि दोनही भावांचं पुन्हा मिलन झालं. जर निशाचरी नसती तर माहित नाही मला पाहण्यासाठी तुला आणखी किती प्रतीक्षा करावी लागली असती. निशाचरीच्या चतुराईची प्रशंसा तर आम्ही पूर्वीच ऐकली आहे. आम्हाला तुझ्यावर गर्व आहे निशाचरी. आम्ही तुझे उपकार कधी नाही विसरणार. उपकार कसले हुजूर? जे मी केलंय ते माझं कर्तव्य होतं. आपल्या दात्याची सेवा करण्याने जी प्रसन्नता लाभते ती मी व्यक्त नाही करू शकत. निशाचरी, तू जितकी चतुर आहेस तितकीच नम्र सुद्धा. आमच्या प्रती तुझे हे समर्पण पाहून आनंदाने आम्ही सद्गदित झालोय. एकदा का रूपनगरच्या राज्याची सूत्रे आमच्या हाती पुन्हा आली आणि आम्ही याचे सम्राट बनलो, मग बघ, आम्ही रूपनगरच्या वनाचं नाव बदलून निशाचरी वन ठेवू, ज्यामुळे इतिहासात तुझं नाव कायमसाठी अमर होऊन जाईल. इतका सन्मान देऊन हुजूर तुम्ही मला जिवंत असतानाच अमर बनवलंय. आता तर माझ्या दात्याची सेवा करत असताना माझे प्राणही गेले तरीही मला भय नाहीये. प्राण आता तुझे नाही तर त्या लुटारू दुर्गेश्वरीचे जातील, जिने आमच्या लहान भावाला बंदी बनवण्याचं साहस केलंय. ते तर परमवीर सिंगच्या प्राणांच्या चिंतेने आम्ही तिच्या तळावर आक्रमण नाही केलं, परंतु आता आम्ही त्या लुटारू दुर्गेश्वरीचं नाव या विश्वातून संपवून टाकू. हुजूर, आता आपल्याला तात्काळ महालाच्या दिशेने प्रस्थान करायला हवं. छोटे हुजूर खूप थकले असतील, यांना तात्काळ विश्रांतीची आवश्यकता आहे. परमवीरला पाहण्याच्या आनंदात तर आम्ही ही गोष्ट विसरून गेलो, परंतु आज रूपनगरच्या महालात आनंद पुन्हा परत आला आहे आणि आमच्या शत्रूंच्या छातीत धडकी भरली असेल. महामहिम, गजब झाला. मी तुमच्यासाठी इतकी वाईट सूचना घेऊन आलोय की जी ऐकताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पायांखालची जमीन सरकेल? शीघ्र सांग, काय झालंय? महामहिम, असं विचारा की काही नाही झालं. आज ती दुर्घटना झालीये जिचा तुम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाही. कशी घडली ही दुर्घटना? काय रूपनगराचे महाराज स्वर्गवासी झाले का? मग मंत्रीवर्यांनी विष पिऊन आत्महत्या केलीये जे तू इतका घाबरला आहेस? जर ते दोघं परलोकात गेले असते तर मी आपल्या हातात लाडू घेऊन तुमचं तोंड गोड करायला हसत हसत आलो असतो.
परंतु आपल्या भाग्यावर दुर्भाग्याने पुन्हा एकदा मात केलेली आहे. ऐका महामाई, मंत्रीवर्यांनी आपला भाऊ परमवीर सिंगला दुर्गेश्वरीच्या तावडीतून मुक्त केलेला आहे. काय बोलतोयस तू? हे असंभव आहे. ही दोन